मूकविज्ञांना मिळाला आधार. टिटवाळ्याच्या जखमी निराधार कुत्र्याला जनता हितची मदत. माणसाच्या गजबजाटात अनेकदा मूकवेदना हरवून जातात. मात्र टिटवाळा परिसरात एक घटना मानवतेचा दिलासा देणारी ठरली आहे. टिटवाळा पूर्वेकडील मातादी मंदिर परिसरात एका निराधार कुत्र्याच्या कानाला गंभीर जखम झाल्याचं समोर आलं आणि या जखमेच्या तीव्र वेदनेने तो अक्षरशः तडफडत असल्याचं पाहून नागरिकांचं हृदय पिळवटून गेलं. रक्तबंबाळ अवस्थेत तो इकडून तिकडून भटकत होता. मात्र त्याच्या मूकवेदनेला शब्द नव्हते. ही बाब लक्षात येताच जनता हित फाउंडेशनचे रितेश कांबळे यांनी तत्काळ मूकप्राण्यांची वेदना आपली जबाबदारी आहे या भावनेतून क्षणाचाही विलंब न लावता केडीएमसीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कसवे आणि त्यांचे सहकारी साहिल निकम यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत डॉक्टरांनी देखील तत्पर प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली. जखमी कुत्र्याची तपासणी करताना त्याच्या कानाला खोल जखम झाल्याचं स्पष्ट झालं. वेदनेने विवळलेल्या त्या जीवाला डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक उपचार देत जखम स्वच्छ करून औषधोपचार केले आणि पुढील काळजीबाबत सूचना दिल्या. उपचारानंतर त्या कुत्र्याच्या डोळ्यातील भीती हळूहळू कमी होत गेली. या वेदनेतून दिलासा मिळाल्याची जाणीव त्याच्या शांत होणाऱ्या हालचालीतून दिसून येत होती. सध्या या कुत्र्याची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू बरा होत आहे. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मूक प्राण्यांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या. दया, करुणा आणि तत्परता यांची सांगड घातली तर कोणाच्याही वेदनांना आधार मिळू शकतो. जखमी अथवा आजारी प्राणी आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन जनता हित फाउंडेशनचे नेयाज शेख यांनी केले आहे. टिटवाळ्यातील या घटनेने माणुसकी अजून जिवंत असल्याचा दिलासा दिला आहे. मूकजीवांच्या डोळ्यातील वेदना ओळखून मदतीचा हात पुढे करणारे हातच खऱ्या अर्थाने समाजाला मानवी ठेवतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.